ज्ञानोबा माऊली तुका माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. चला माझ्यासोबत तुम्ही वारीला. आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला. आम्ही पालखी दर्शन घेतलं पुण्यामध्ये आणि खूप छान तिथे सोहळा होता. तो छान डोळ्यांनी पाहायला मिळालं पहिल्यांदा आणि खूप छान वाटलं. नाही म्हणत म्हणत पंढरीनाथांनी खूप सगळं वेगळं ह्यावेळेस दाखवलं असं मला वाटतं. तर हा दुसरा दिवस आहे. आम्ही सकाळी लवकर आवरलो, तयार झालो आणि वारीला गाठलो. आम्ही फक्त एका दिवसाची वारी करणार आहे. हे जे वारकरी आहेत हे पूर्ण वारी करतात, पण एक दिवस तरी करायला मिळावं ही मनापासून इच्छा होते, ती जी आता पूर्ण होते माझी दरवर्षी. पंढरीनाथ कुठल्या रूपाने भेटेल हे आपल्याला माहिती नसते, पण ह्या वारीमध्ये मला समर्थ भेटला, जो पंढरीनाथाच्या रूपाने भेटला. इतका छान स्वभावाने आहे आणि खूप छान वाटत होते. पूर्ण वारीमध्ये मी त्याच्यासोबत होते, जसं की माझ्यासोबत कोणीतरी आहे हे जाणवतं आणि ते आपणाला कळतं. म्हणजे आपण कधी कधी बोलतो ना, आपण खूप एकटे आहेत, तेव्हा तुमच्यासोबत पंढरीनाथ असतोच. वारीमध्ये इतकं प्रसाद हे करतात सगळेजण आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं आणि हे दोन्ही चिमुकले वाटत होते प्रसाद. 1-2 तास चालल्यानंतर तुम्हाला विसावासाठी थांबायला सांगतात. जिथं जिथं वारी थांबते म्हणजे जे काही दिंडी असते ते, तर इथं विसाव्याला आम्ही थांबलो होतो. बरेच दिंडी पुढे जातात आणि इतकं छान वाटतं. ते स्वतः अनुभवल्याशिवाय ते कोणाच्याही लक्षात येत नाही. नक्की अनुभवा एकदा तरी आयुष्यामध्ये. ज्ञानोबा माऊली वारीमध्ये पारंपरिक खेळ खेळले जातात. त्यात फुगडी ही एक खेळ असतं आणि तशीच दिंडी चालत असते. पताकी ते घेऊन तसंच तुम्हाला पुढे चालत चालत तुम्हाला त्यांच्यासोबत ते फुगडी खेळायचं असतं. कुठं थांबताय तिथं बरेच प्रकारचे ह्याच्यात खेळ खेळले जातात, जे शारीरिकदृष्ट्या खूप चांगले असतात. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्याही वयात मस्त सगळेजण, म्हणजे आजूबाजूला कोण काही कुठलं असतं काही माहिती नसतं. एकमेकांना सगळेजण माऊली 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 कोणीही नावाने बोलत नाहीत. एकमेकांना माऊली बोलतात आणि फुगडी खेळतात. आणि एक लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांचे म्हणजे पाया पडतात. हे दिंडीत शिकवलं जातं की सगळे तुम्ही एक समान आहेत. त्याच्यात कुठलंच तुम्हाला
काहीही म्हणजे भेदभाव नाही, काही नाही, कोणीही कुठूनही आलेलं असतं. आता ह्याच्यामध्ये किती जण आमच्यासोबत होते आणि सामावून घेतात. एक दिवसाचीच आम्ही वारी करतो, आम्हाला त्याच्यात सामावून घेतात. कोणी असं हे वेगळे आहेत असं नसतं. माऊली या आमच्यासोबत, चला माऊली तुम्हाला काय हवं, माऊली तुम्ही कसे आहेत, माऊली कुठून आले, तितकं ते प्रेमाने बोलणं असतं ना, खरंच सांगतं की तो एक वेगळा आनंद असतो. बोलतात ना, बरेच जणांचे अनुभव सांगतात. की ते मनापासून जे अनुभवलं आहे ना, त्याचं तुम्ही शब्दात काय बोलतात सांगता येत नाही किंवा तुम्हाला ते मांडता येत नाही, अशी माझी तरी अवस्था आहे. आजी नेहमी जेव्हा कथा सांगायची तेव्हा म्हणायची की माझा सावळा हरी कसा आहे तो उभा आहे तिथे विटेवरी, पहा डोळे भरून तुमच्या मनाने. त्या खेळतील हा घेतलं 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 वारीवरून मी आले घरी. ट्रेन ते सगळे लेट होते, पावसामुळे बरेचसे ट्रेन कॅन्सल केले होते. जाताना जसं सुरळीत जाऊन पोचलो तसंच मी येताना व्यवस्थित आले. तर रेश्माच्या आईने माझ्यासाठी खास गिफ्ट आणलं आहे आणि ती मला बोलली की खूप खास आहे, खूप जपून घेऊन जा, खूप स्वभावाने छान आहेत. कुठलं शूटिंग त्यांचं मी जास्त घेतलंच नाही म्हणजे रेश्माच्या घरचं, कारण वारी झाल्यावर इतकं ते आनंद झाला होता. त्या आनंदाच्या ह्याच्यात जाऊन जे आम्ही गप्पा मारत बसलो ते काय जमलंच नाही. एखादा फोटो तरी काढायला हवा होता, काढलाच नाही, पण खूप छान आहे. तर चला, गिफ्ट खूप खास आहे माझ्यासाठी. ओपन करते मी. त्या मला सांगणार नव्हत्या काय गिफ्ट आहे, पण त्यांनीच मला जपून मी ट्रेनमध्ये येणार आहे कसंही मी हे करेन त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुला खूप जपून घेऊन जायचं हे. तर मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिली. विठ्ठल रुक्माई माझ्या घरात आगमन झालं आहे त्यांचं, कारण माझ्याकडे फ्रेममध्ये आहे असं मूर्तीचं नाही आहे. यावर्षी विठ्ठल माझ्या बोलतात ना घरी आला आणि खूप सुबक आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. थँक्यू आहे ह्याचं बोलतात ना, म्हणजे मला शब्द नाही आहेत, कारण ह्या वर्षी वारी माझी होईल की नाही ह्याची मला खात्री नव्हती, पण पांडुरंगाने मला बोलवलं. इतकी छान माझी वारी झाली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. मी जास्त व्हिडिओ शूट न करता फक्त मी वारीत बोलतात ना मी त्यात सामावून गेले होते. तर दरवर्षी असंच बोलव बाबा मला तू. आणि खूप सुंदर आहे हे बघा, मी अशी दाखवते. खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटवरी ठेवून या. मस्त आहे मूर्ती विठ्ठल रुक्माईची. आज मला वाटतं की एवढ्या ह्याच्यामध्ये वारीला जाणं, वारी व्यवस्थित माझ्याकडून घडणं ह्याचं ह्या वर्षीचं सगळं श्रेय रेश्माचे मिस्टर वणवे भाऊजी आणि तिच्या माहेरच्यांना जाते. कारण
ठिकाणी विचारलं होतं, पण कुठंच योग जुळून येत नव्हता आणि मला खूप कमी वेळेमध्ये जाऊन यायचं होतं. म्हणजे मी जास्त दिवस राहू शकत नव्हते, पण विठ्ठलाने सगळी इच्छा माझी पूर्ण केली. मग खरंच खूप सुंदर ही अशी मला रेश्माच्या आईंनी भेट दिली, जो देवाचा आशीर्वादच आहे. चला, अशी माझी वारी घडली. दरवर्षी पांडुरंगा, बोलव बाबा आणि विठ्ठल रखुमाई, असंच तुझा आशीर्वाद सगळ्यांवरती राहू दे. अजून काहीच नाही, काही कमी नाही, इतकं भरभरून दिलं आहे तुम्हाला.